मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज भरण्याची जी रणनीती आहे ती माझी नाहीये, मराठा समाजाची आहे असं सांगून मनोज जरांगे पाटील यांनी हात झटकलेले आहेत. आता विनायक पाटील नावाचा नवा गडी मैदानात उतरलेला आहे. परंतु ही बोलाची कडी आणि बोलाचा भात ठरण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर मोठे मोठे उताणे पडले, तिथे हा विनायक पाटील कुठे बत्ती लावणार असा प्रश्न लोकांनाही पडलेला आहे. लोकांना गृहीत धरण्याचं काम ही मंडळी करतायत. बोटभर उंची असलेली ही मुठभर मंडळी ज्या प्रकारचं आवाहन करतायत ते आव्हान म्हणजे निव्वळ बिंडोकपणा आहे. ही मंडळी मराठा समाजाला सांगतायत की दारावर स्टिकर लावा की इथे मतं मागायला कोणी येऊ नयेत. मतदान ही प्रक्रिया एकतर्फी नसते. जेवढी गरज उमेदवाराला असते तेवढीच गरज मतदाराला सुद्धा असते. मतदाराला ही संधी असते की आपल्याला हवा तो उमेदवार निवडून द्यायचा आहे आणि त्याच्याआधी मतदान करायचं आहे. कोणाला विजयी करायचं आणि कोणाला पराभूत करायचं आहे, कोणाची निवड करायची आहे याची संधी असते. मतदान हे कर्तव्य असतं. 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये कोणत्या दिशेने हवा वाहते याचा अंदाज जनतेला आलेला आहे.